नमस्कार बालमित्रांनो, आज आपण गुणाकार पाहणार आहोत. आपण गोल केला आहे आणि त्या गोलाच्या आत 12 असं लिहिलेलं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर 12 मिळते त्या संख्या ह्या बरोबर आपण इथून बाण केलेला आहे. त्याच्या पुढे जे दोन बॉक्स दिलेत आणि इथं मध्ये काय केलेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह दिलं आहे, त्याच्यामध्ये लिहायचं आहे. मग बघा बरं, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर 12 मिळत आहे. तर काय येणार बघा बरं, 3 चोक 12 येते ना. 3चा आणि 4चा गुणाकार केला तर आपल्याला 12 मिळते. हे एक झालं. आणि बघा खालच्या बाजूला पण आपल्याला काय करायचं आहे, दोन बॉक्स दिसत आहेत आणि गुणाकाराचं चिन्ह दिसत आहे. मग आता आपल्याला इथे मात्र दोन वेगळ्या संख्या लागणार आहेत, ज्यांचं उत्तर काय येणार आहे, 12. मग कोणत्या, बेसख 12. बघा बरं, 3 चोक 12 बेसख 12. आता त्यानंतर बघा, आता आपलं पुढील उदाहरण काय आहे, आपण या गोलामध्ये 18 लिहिले. मग आता आपल्याला अशा दोन संख्या बघायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार काय येतोय, 18. ठीक आहे. बघा बरं, आता हे दोन बॉक्स आहेत, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. मग आपण बघा कोणत्या पाड्यामध्ये 18 येते, तर 92 18. ठीक आहे. आता परत आपल्याला अजून 18 येणाऱ्या दोन संख्या बघायच्या आहेत. मग अशा कोणत्या संख्या आपण घेतल्या पाहिजेत की ज्यांचा गुणाकार 18 येईल. बघा बरं, 3 संग 18. बरोबर आहे. त्यानंतर पुढील पहा, 24. आता आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर 24 उत्तर मिळते ते बघायचं आहे. बघा कोणत्या पाड्यामध्ये 24 येते, 3 8 24. त्यानंतर 4 संग 24. पुढची संख्या 40. आता 40 कोणत्या पाड्यामध्ये येते, तर बघा बरं, 5 8. बघा अजून कोणते येते, 4 10 40. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 16. आता बघा बरं, 16 कोणत्या पाड्यामध्ये येते, 82 16. आणि त्यानंतर 4 चोक 16. बघा आता 20. 20 कोणत्या पाड्यामध्ये येते, 42 20. अजून 20 कोणत्या पाड्यामध्ये येते, तर 4 5 20. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 30. आता 30 कोणत्या पाड्यामध्ये येते बघा बरं, 30 3 10 30. अजून 30 कोणत्या पाड्यामध्ये येते, 5 सख 30. त्यानंतर 10. 10 कोणत्या पाड्यामध्ये येते, 2 5 10. आणि अजून 10 1 10. अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणे सोडवू शकता.